तर नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सुनील नेते ITI गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो। तर बघा आज तुम्हाला एका अशा ट्रेडची मी ओळख करून देणार आहे ज्याला रॉयल ट्रेड, एव्हरग्रीन ट्रेड असे मोठमोठे जे उपाधी आहे, असे जे नाव आहे हे त्याला देण्यात आलेले आहेत। 80% जे विद्यार्थी ज्यांना ITI करायचा असतो त्यापैकी 80% मुलांची जी पसंत आहे तो हा ट्रेड आहे। तर प्रेझेंटिंग टू यू द एव्हरग्रीन रॉयल ट्रेड ऑफ द ITI इलेक्ट्रिशियन। तर बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड विषयी तुम्हाला आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। नेमकं ट्रेड काय आहे, त्याचं ड्युरेशन काय आहे, नंतर त्याला जर ॲडमिशन घ्यायचं असलं तर तुमची पात्रता कशी पाहिजे, किती पाहिजे, नंतर फीज किती असते, स्कॉलरशिप मिळते की नाही, नंतर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये काय काय शिकायला मिळतं, कोणकोणते विषय असतात, कोणकोणते जे कला स्किल तुमच्यामध्ये अवगत होतात, नंतर बघा एक्झाम पॅटर्न कसा असतो, परीक्षा पद्धती कशी असते, नेमकी तुम्हाला कोणकोणते जे पुस्तकं आहेत त्याच्यामधून अभ्यास करावा लागतो, नंतर अप्रेंटिसशिपच्या काय संधी आहेत, नोकरीच्या काय संधी आहेत, तर आणि अजून बऱ्याच काही गोष्टी ज्या या ट्रेड विषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। ॲट द एंड ऑफ द व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कन्फर्म होऊन जाल की तुमचा हा जो निर्णय आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचा हा योग्य आहे किंवा योग्य राहणार आहे। तर चला सुरू करूया। तर बघा, हा जो इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन सर्वीकडे आता जेवढ्याही कंपन्या, जेवढ्याही इस्टॅब्लिशमेंट, जेवढ्याही इंडस्ट्रीज आहेत, जेवढ्याही तेवढ्या प्रत्येक कंपनी, प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटमध्ये इलेक्ट्रिशियनची आवश्यकता असते। कारण जसं की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याच्याशिवाय जगणं किती मुश्किल आहे, आणि त्याचं जे मेंटेनन्स ठेवू शकतो तो कोण असतो, तो एक इलेक्ट्रिशियन असतो। त्याच्यामुळे ह्या इलेक्ट्रिशियनच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत ह्या भरपूर ठिकाणी असतात आणि त्याची आवश्यकताही भरपूर जणांना असते। हा ट्रेड आहे। तर या ट्रेडविषयी अधिक जाणून घेऊया। तर बघा, हा जो ट्रेड आहे हा 2 वर्षाचा ट्रेड आहे। 2 वर्षाचा ट्रेड आहे, आणि जर या ट्रेडमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असलं तर एक सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते, त्या प्रोसेस थ्रू तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं। तर ह्या ट्रेडला ॲडमिशन घेण्यासाठी ही पात्रता लागते की तुम्ही 10वी पास पाहिजे, 10th पास पाहिजे, आणि 10वी मध्ये तुमचा सायन्स हा विषय पाहिजे, कंपल्सरी आहे हा सायन्स विषय 10वी मध्ये पाहिजेच। नंतर तुम्ही ॲडमिशन कुठे घेऊ शकता, तर बघा 2 विभाग आहेत, एक आहे प्रायव्हेट ITI आणि दुसरा आहे गव्हर्नमेंट ITI। प्रायव्हेट ITI मध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि गव्हर्नमेंट ITI मध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। फरक फक्त फीजचा असतो, जी फीज असते ती गव्हर्नमेंट ITI मध्ये कमी असते, 1 किंवा 2,000 पर्यंत असते, आणि तीच फीज प्रायव्हेट ITI मध्ये म्हटलं तर 50 ते 60,000 पर्यंत आपला जो 2 वर्षाचा कोर्स आहे तो होत असतो। तर हे झालं फीज विषयी। नंतर बघा, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल, फीज भराल, नंतर तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा लागू असते। ती स्कॉलरशिप जी असते ती कास्ट कॅटेगरीजनुसार जी आहे ती वेगवेगळी असते। SC ST कॅटेगरीसाठी वेगळी, OBC साठी वेगळी, अशा प्रकारे असते। आणि जर तुम्ही IMC कोट्यामधून ॲडमिशन तुमचं असेल, म्हणजेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी थ्रू जर तुमचं ॲडमिशन असलं, तर आताच याच वर्षीपासून जी फी प्रतिपूर्ती योजना जी आहे, म्हणजे आपली फीस जी आहे ती आपल्याला परत मिळते, ही योजना जी ही सुरू करण्यात आलेली आहे। तर नेमकं ते योजनेचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या कास्ट वाईज वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे की तेवढं पर्सेंटेज फी माफ होईल किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये ती परत येईल, अशा प्रकारे ही स्कॉलरशिपची जी योजना आहे ती आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या ट्रेडमध्ये आपल्याला नेमकं शिकायला काय मिळेल, विषय किती असतात। तर बघा, एकूण तुम्हाला 5 विषय शिकवले जातात, त्यातलं थिअरी, प्रॅक्टिकल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, नंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, असे 5 विषय शिकवले जातात। त्याच्यापैकी थिअरी या विषयामध्ये म्हणजे सैद्धांतिक विषयामध्ये तुम्ही काय काय शिकाल, थिअरीमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाईल, तर इलेक्ट्रिकल सेफ्टी,
नंतर इलेक्ट्रिसिटी विषयी नॉलेज तुम्हाला जे ज्ञान आहे ते मिळेल. नंतर सेल्स अँड बॅटरी, सेल काय असतं, बॅटरी काय असते. नंतर ट्रान्सफॉर्मर विषयी डिटेलमध्ये माहिती जी आहे ही तुम्हाला या ट्रेडमध्ये शिकायला मिळेल. नंतर मोटर, जनरेटर, नंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सलाही सध्या आता जास्त स्कोप आहे, त्याच्यामुळे हा जो चॅप्टर आहे हा ऍड झालेला आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये. नंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, तसेच डोमेस्टिक अप्लायन्सेस हे चॅप्टर सुद्धा तुम्हाला या थेरॉटिकलमध्ये शिकायला मिळेल, म्हणजे जे उपकरणं आहे त्याच्याविषयी नॉलेज मिळेल. आता सर्वात इंटरेस्टिंग जो पार्ट आहे ITI एज्युकेशनचा आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडचा पर्टिक्युलरली, की हा जो ट्रेड आहे एव्हर ग्रीन ट्रेड आहे, रॉयल ट्रेड आहे. याच्यामध्ये असे प्रॅक्टिकल्स आहेत की तुम्हाला प्रॅक्टिकल करताना असं बोर वगैरे होणारच नाही किंवा कंटाळा येणार नाही. इतके छान छान आणि आपल्याला इच्छा होईल ती जास्तीत जास्त शिकण्याची अशी, आणि ते प्रॅक्टिकल आपल्याला पुढेही कामात पडतील असे आहेत. नाहीतर काही शिक्षण असते जे आपण फक्त शिकतच जातो त्याचा भविष्यात काही फायदाच झाला नाही. पण हे जे शिक्षण आहे याचा तुम्हाला प्रत्येक ITI पासआउट झाल्यावर तुम्हाला वेळोवेळी याचा फायदा जो आहे हा होणार आहे. तर बघा प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल. सोल्डरिंग करणे, नंतर बॅटरीचं इन्स्टॉलेशन करणे, इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन करणे, नंतर हाऊस वायरिंग, घराच्या ज्या वायरिंग्स असतात त्याचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या वायरिंग करणं तुम्हाला या ट्रेडमध्ये शिकवलं जाईल. इंडस्ट्रीयल वायरिंगचेही भरपूर असे प्रकार तुम्हाला शिकवले जातील. नंतर रिपेअरिंग, वायरिंगची जी रिपेअरिंग आहे ती शिकवली जाईल. नंतर लाईट असतात ना, लॅम्पची रिपेअरिंग, नंतर त्या लॅम्पचं इन्स्टॉलेशन तुम्हाला शिकवण्यात येईल. नंतर बघा अप्लायन्सेस, जे डोमेस्टिक अप्लायन्सेस, घरगुती जे उपकरणं असतात, इस्त्री, वॉशिंग मशीन, मिक्सर, हीटर इत्यादी जे घरगुती उपकरणे असतात याची देखभाल, रिपेअरिंग, सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला या ट्रेडमध्ये शिकवल्या जातील. आणि अजूनही भरपूर असे प्रॅक्टिकल्स आहेत. सर्वे जर सांगायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा व्हायचा, इतके प्रॅक्टिकल्स आहे आणि तुम्हाला भविष्यात हे कामात येईल एवढे चांगले हे प्रॅक्टिकल्स आहेत तुम्हाला शिकायला मिळतील. आता ह्या थिअरी आणि प्रॅक्टिकल सोबतच तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल हे विषय सुद्धा आहेत. आता हे एवढं शिक्षण घेतल्यावर परीक्षा पद्धती कशी आहे त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा परीक्षा पद्धती जी आहे ती ॲन्युअल पॅटर्न मध्ये आहे, म्हणजे वार्षिक परीक्षा जी आहे ती होते. आणि आता या वर्षीपासून जी वार्षिक परीक्षा आहे ती ही CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT ऑनलाईन एक्झाम जी आहे ती होत आहे. त्याच्यामुळं जे चांगले विद्यार्थी आहे, अभ्यासू विद्यार्थी आहे, ज्यांचं नॉलेज चांगलं आहे, जे अभ्यास करण्याची वृत्ती ज्यांची आणि समोर काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे यांच्यामध्ये, ते काय करतात, अभ्यास करतात आणि चांगली मार्क्स घेऊन, कारण ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे जे अभ्यास करणार नाही तर खाली जातीलच. त्याच्यामुळे जे अभ्यासू मुलं आहेत त्यांना चांगला जो वाव आहे हा मिळत असतो. आणि बाकीच्यांसाठी या ट्रेडमध्ये असं नाही की हा हुशार आणि हा डब्बू, एखाद्या स्किलमध्ये अवगत चांगला झालेला असेल, एखाद्याला फक्त थिरीच येते पण प्रॅक्टिकल ही तेवढाच महत्वाचं आहे, तर तेही येणं आवश्यक आहे. बघा नंतर महत्वाचा पॉईंट असा की जर तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे तर तुमची मिनिमम 80% तरी अटेंडन्स जी आहे ती पाहिजे, हजेरी जी आहे ती 80% पाहिजे. आता हे झालं अटेंडन्स विषयी, एक्झाम पॅटर्न विषयी. पुढचा जो पॅटर्न आहे की एक्झाम तर देणार तुम्ही, पण अभ्यास कुठून करणार, रेफरन्स कुठून घेणार. तर जे महत्वाचे पुस्तकं आहेत इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी, जे महत्वाचे पुस्तकं आहेत ते कोणकोणते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1-2 जे चांगले आहेत, रेफरन्स तुम्ही त्यांचा घेऊ शकता आणि तुमचं जे नॉलेज आहे ते सेल्फ स्टडी करून सुद्धा किंवा त्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता. तर पहिल्या नंबरला बघा निमी बुक्स, कारण सर्व ज्या गोष्टी आहे ह्या निमी हँडल करते, त्याच्यामुळं पहिल्या नंबरला निमी बुक्स मी घेतलेले आहेत. निमी बुक्समध्ये थिअरी बुक्स आणि प्रॅक्टिकल बुक्स, नंतर असाइनमेंट बुक्स हे सगळे आपल्याला कॉलेज प्रोव्हाइड करते लायब्ररी थ्रू. आपल्याला ते कोर्स कंप्लीट झाल्यानंतर परत द्यावे लागतात.
नंतर दुसरा प्रिफरन्स मी देतो बघा, सुबोध विद्युतशास्त्र म्हणून एक मराठी मधून पुस्तक आहे. वर्षानुवर्षे हे पुस्तक रेफरन्सला आलेलं आहे आणि याची एक खासियत, एक स्पेशालिटी अशी की याची जी लँग्वेज आहे ती एकदम सोपी आणि साधी आहे. आपण जसं वाचतो तसं आपल्याला कळायला लागतं आणि डिटेल्डमध्ये जो स्टडी आहे, जे नॉलेज आहे ते या पुस्तकामध्ये पुरवलेलं आहे. तिसऱ्या नंबरला जे पुस्तक आहे ते आहे लक्ष्मण ढगे सरांचे थिअरी, प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्हचे पुस्तकं. त्यात सुद्धा व्यवस्थित त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि एक्झाम पॅटर्न प्रमाणे आणि सिलेबस प्रमाणे पॉइंट टू पॉइंट सर्व जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या समजवलेले आहेत. तर हे सर्व जर पुस्तकं तुमच्याकडं किंवा याच्यातून जर तुमच्याकडं व्यवस्थितरित्या पुस्तकं असतील तर तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही वाढवण्यात तुम्हाला भर पडेल, तुम्हाला मदत होईल. तर हे झालं पुस्तकांविषयी. ITI 2 वर्षाची जेव्हा तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करतात तेव्हा तुम्हाला ITI ट्रेनिंग पूर्ण केल्यावर, एक्झाम झाल्यावर, तुमचा रिझल्ट लागल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येतं, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी म्हणजे शिकाऊ उमेदवारीसाठी पात्र असतात. शिकाऊ उमेदवारी हे 1 वर्षाची ट्रेनिंग असते. आपण ITI ट्रेनिंग घेतल्यावर ही 1 वर्षाची ॲडिशनल ट्रेनिंग असते, ज्याच्यामध्ये आपले जे स्किल्स आहेत त्याला डेव्हलप केलं जातं. आणि ही 1 वर्षाची ट्रेनिंग जी आहे ही तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा करू शकता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा करू शकता. आणि जर तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग केली तर तुम्हाला त्या सेक्टरमध्ये परमनंट होण्यासाठी म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी विशेष प्राधान्य दिलं जातं. तर ही जी अप्रेंटिसशिप आणि जॉब आहेत हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. तर अगोदर गव्हर्नमेंट जॉबचा विचार करू, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आणि अप्रेंटिसशिपचा. तर ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या जागा मी सांगितलं की सर्वीकडं सर्व जेवढेही इस्टॅब्लिशमेंट सेक्टर असतील त्यांना इलेक्ट्रिशियनची आवश्यकता पडतेच. तर पहिला आणि जी टॉपची जॉब आहे बघा आजकालच्या याच्यात ती आहे रेल्वेज. इंडियन रेल्वेजमध्ये ITI इलेक्ट्रिशियनच्या भरपूर अशा जागा निघत असतात. जर तुम्ही कोणताही फॉर्म बघितला तर त्याच्यात सर्वात जास्त जागा ज्या असतात या इलेक्ट्रिशियनच्याच असतात. नंतर बघा NTPC, नंतर इस्रोमध्ये सुद्धा चांगल्या जॉब व्हॅकन्सी ज्या ह्या इलेक्ट्रिशियनच्या असतात. नंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजे भेल, ह्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत. नंतर DRDO, नंतर सबसे स्ट्रॉंग इंडियन आर्मीमध्ये सुद्धा एक ITIचा विद्यार्थी, इलेक्ट्रिशियन झालेला विद्यार्थी जॉब करू शकतो. आर्मीमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असते, काही जणांचं स्वप्न आर्मीमध्ये जाऊन फायरिंग करायचं असतं, पण काही जणांचं जर ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर त्यांना ITI थ्रू आर्मीमध्ये जाता येते आणि देशाची जी सेवा आहे ती करता येते. तर आपण इंडियन आर्मीमध्ये सुद्धा हा ट्रेड केल्यावर जाऊ शकतो. नंतर बघा ऑर्डनन्स फॅक्टरी, ही पण वन ऑफ द लक्झरियस जॉबमधून एक आहे, चांगली जॉब आहे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुद्धा. नंतर बघा इलेक्ट्रिसिटी बोर्ड, प्रत्येक राज्याचे इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आहेत. जसं आपलं महाराष्ट्र राज्याचं महाजनको, महाट्रान्सको आणि महावितरण या 3 कंपन्या आहेत. आणि या 3 कंपन्यांमध्ये भरपूर अशा अप्रेंटिसशिपच्या आणि नोकरीच्या संधी ज्या या उपलब्ध होत असतात आणि पगारही चांगला असतो. आणि अजून एक ॲडिशनल म्हणजे जर नोकरीचा विचार केला तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये की तुम्ही ITI नंतर, अप्रेंटिसशिप नंतर CTI म्हणजे CITS हा कोर्स करून ITIला इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्हाला पोस्ट मिळू शकते, जॉब मिळू शकतो. तर या झाल्या, अजून आहे भरपूर आहेत गव्हर्नमेंट जॉब, भरपूर आहेत सेक्टर. ठीक आहे, तर या झाल्या काही गव्हर्नमेंट जॉब्स. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये इलेक्ट्रिशियनला कुठं संधी आहेत बघा. तर ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, आता सर्वांचे नावं इतक्या कंपनीज आहेत पण प्रत्येक कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन लागतोच. काहीची नावं सांगतो तुम्हाला, जसं की मारुती आहे, सुझुकी आहे, होंडा आहे, हिरो आहे, नंतर टाटा कंपनी, रिलायन्स, सुझुकी, नंतर गोदरेज, ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. नंतर जॉन्सन्स कंपनी जी लिफ्ट आणि एस्केलेटर जे आहे म्हणजे फिरणाऱ्या ज्या पायऱ्या असतात किंवा लिफ्ट असतात त्याच्याविषयी ती कंपनी आहे. ही मोठी कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट जॉब चांगला आहे आणि परमनंटच्या चान्सेस जे आहे ते सुद्धा असतात.
आता अजून मोठमोठे जे हॉस्पिटल्स असतात आणि मॉल्स असतात तिथं सुद्धा इलेक्ट्रिशियन एक कंपल्सरी असतो. तिथंही इलेक्ट्रिशियनची भरती होत असते, कारण तिथं काही फॉल्ट जर झाला तर क्विक त्याला सॉल्व्ह करणारे पाहिजे असतात. त्याच्यामुळं मेंटेनन्स स्टाफमध्ये ते इलेक्ट्रिशियन ठेवतात. आणि अशा बऱ्याच संधी आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये. अजून एक संधी आहे की तुम्ही प्रायव्हेट ITI मध्ये ITIचा इन्स्ट्रक्टर, इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी करू शकता. जर तुमचा ITI अप्रेंटिसशिप आणि CTI ट्रेनिंग झाली तर तुम्ही प्रायव्हेट ITIला शिकवू शकता, जर तुमचा गव्हर्नमेंटमध्ये नंबर नाही लागला तर. ह्या झाल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबच्या संधी. नेक्स्ट आहे बघा स्वयंरोजगार, ही सेल्फ एम्प्लॉयमेंट. तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड झाल्यावर स्वतःचा बिझनेस सुद्धा करू शकता. कोणकोणत्या गोष्टी करू शकता ते तुम्हाला मी सांगतो. ITI इलेक्ट्रिशियन झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं इलेक्ट्रिकल रिपेअरिंग शॉप टाकू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे अप्लायन्सेस आहेत, छोटे जे उपकरणं आहेत, मिक्सर झालं, हीटर झालं, नंतर सिलिंग फॅन झाला, याची रिपेअरिंग वगैरे तुम्ही करू शकतात. नंतर इलेक्ट्रिकल गुड्स शॉप, म्हणजे इलेक्ट्रिकलचं शॉप टाकू शकता, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲसेसरीज आहेत त्याची विक्री तुम्ही करू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ज्या ॲसेसरीज वापरल्या जातात, तर हा जो शॉपचा बिझनेस आहे तो सध्या चांगला चालत आहे. नंतर पुढचा जर विचार केला तर कॉन्ट्रॅक्टर. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन झाल्यावर लायसन्स जर काढलं कॉन्ट्रॅक्टरचं, त्याच्यावरही एक व्हिडिओ मी बनवणार आहे की कसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढू शकताय. तर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढलं तर तुम्हाला वेगवेगळे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला ते मिळतील. आणि त्याचे चांगले जर टेंडर निघाले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही चांगली जे रेव्हेन्यू आहे ती जनरेट करू शकाल. म्हणजे चांगलं जी नोकरी आहे, नोकरीलाही तुम्ही मागे पाडाल. जर तुम्ही बिझनेसचं कसं असते, तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढी तुमची इन्कम जी आहे ती वाढू शकेल. नोकरीचं कसं एक फिक्स इन्कम असते की एवढे 1000 रुपये आपल्या अकाउंटमध्ये पडतील. पण बिझनेसचं तसं नाही. बिझनेस तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढा जास्त तुम्ही पैसा, नाव जे आहे ते कमवाल. नंतर बघा नेक्स्ट जे आहे ते आहे सर्व्हिस. इलेक्ट्रिशियन होम सर्व्हिस तुम्ही देऊ शकतात. मोठमोठे जे सिटीज आहेत त्याच्यामध्ये हा जो बिझनेस आहे हा भारी चालतो एकदम. हे जे काम आहे होम इलेक्ट्रिशियनचं, म्हणजे काही थोडेसे रिपेअरिंगचं वर्क असलं, छोटंसं इन्स्टॉलेशनचं असलं, थोडंसं रिपेअरिंगचं असलं तर त्या घरी जाऊन ते सॉल्व्ह करणे त्यांचा प्रॉब्लेम. तर भरपूर मागणी आहे अशा इलेक्ट्रिशियन्सना. नंतर तुम्ही तुमचं रिवाइंडिंग शॉप टाकू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मोटर्स, नंतर सिलिंग फॅन याची ज्या वाइंडिंग आहे या भरू शकता तुम्ही. म्हणजे वाइंडिंगचं काम करू शकता आणि त्याच्यातूनही चांगला जो पैसा आहे तो तुम्ही मिळवू शकता. अजून भरपूर असे सेक्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार जो आहे तो उत्पन्न करू शकता. स्वतःचा बिझनेस जो आहे तो वाढवू शकतात. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे कामं करून किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं काम करून किंवा इलेक्ट्रिकलचे शॉप्स वगैरे टाकून असं जे आहे ते बिझनेस तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये करू शकता. नंतर बघा शेवटचा पॉईंट की आता शिक्षण जर ITI इलेक्ट्रिशियन झालं तुमचं, पण तुम्हाला हायर एज्युकेशन शिकायचं आहे, म्हणजे तुम्हाला डिग्री किंवा ग्रॅज्युएशन करायचं आहे तर तेही तुम्ही करू शकता. ITI झाल्यावर, ITIचा 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन ट्रेड झाल्यावर तुम्हाला डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या म्हणजे डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला तुम्हाला ऍडमिशन मिळते. हे झालं डिग्री डिप्लोमाचं. नंतर जर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असलं तर ITI नंतर तुम्हाला डायरेक्ट 2 विषयची एक्झाम द्यायची असते. ती दिल्यावर डायरेक्टली 12वीचं मार्क्स कार्ड भेटतं, त्याला 12वी समकक्ष असं म्हणतात. 2 वर्ष ITIचा ट्रेड जर असला तुमचा तर ते 2 पेपर एक्झाम देऊन तुम्ही डायरेक्टली 12वीचं मार्क्स कार्ड तुम्हाला मिळेल आणि त्या मार्क्स कार्डवर तुम्ही ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊ शकाल. तर असं हे हायर एज्युकेशनच्या ज्या संधी आहेत त्या आहेत. तर अशा प्रकारे हा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. रॉयल आपण म्हणू शकतो, एव्हरग्रीन म्हणू शकतो. एवढ्या साऱ्या ज्या फ्लेक्झिबल ट्रेड आहे हा. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ शकता. गव्हर्नमेंटमध्ये नाही लागला तर प्रायव्हेटमध्ये जॉब कराल. प्रायव्हेटमध्ये तुमची करायची इच्छा नाही की प्रायव्हेटमध्ये जमत नाही, कमी पगार आहे किंवा
वेगळ्या काही अडचणी असू शकतात, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुद्धा करू शकतात, असा हा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन. तर बघा, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच या ट्रेडविषयी. अजून भरपूर असं सांगायसारखं आहे या ट्रेडविषयी. जेवढं सांगाल तेवढं कमी, जेवढं मी बोलेल तेवढं कमी, जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं कमी. एवढा व्हास्ट आणि चांगला ट्रेड आहे हा. तर मी रेफर करेल तुम्हाला, जर तुमची रुची असेल, इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन हा ट्रेड दुसऱ्यांनाही रेफर करा, किंवा जर तुम्हाला करायचा असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. जर तुम्हाला लवकर काहीतरी नाव कमवायचं आहे, काहीतरी बिझनेस करायचा आहे, काहीतरी नोकरी जी लवकर पाहिजे असली, तर हा ITI इलेक्ट्रिशियनचा जो 2 वर्षाचा कोर्स आहे हा बेस्ट आहे. जाता जाता 2 ओळी सांगून जातो, ज्या या ट्रेडशी आणि या ट्रेडचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला पटवून देतील. की लोक म्हणतात की शिक्षण जे आहे हे जीवनावश्यक मध्ये येत नाही. लोक म्हणतात की शिक्षण जे आहे हे जीवनावश्यक मध्ये येत नाही, पण आम्ही जे शिक्षण घेतलंय ते अत्यावश्यक मध्ये येतंय. आम्ही जे शिक्षण घेतलंय ते अत्यावश्यक मध्ये येतंय, हे तुम्ही लक्षात ठेवा. बस सध्या हा जो मेसेज आहे, हा जो हे वाक्य हे जरा जास्तच व्हायरल होत आहे, त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओमध्ये त्याला घेतलं. आणि तुम्हाला हे कसं वाटलं, हा ट्रेड कसा वाटला, याच्याबद्दलची माहिती कशी वाटली, हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक जो ITI करण्यास इच्छुक विद्यार्थी आहे हा त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर बघा, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एखाद्या नवीन ट्रेडचा रिव्ह्यू घेऊ, त्या ट्रेडबद्दल तुम्हाला माहिती सांगेल. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद.